कर्मचाऱ्यांनी पगारावरून राडा केलाय। कुठे ते पाहूयात। नोएडामध्ये पगारावरून तुफान राडा सुरू आहे। कर्मचाऱ्यांनी मोठी तोडफोड केली आहे। इथल्या विशेष आर्थिक क्षेत्रात हजारो कामगारांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरून निदर्शनं केली आहेत। गेल्या 3 दिवसांपासून हा तणाव सुरू आहे, तर 10-10 तास काम करूनही महिना अखेरीस केवळ 12 ते 15 हजार रुपये हातात मिळत असल्याचा आरोप कामगारांनी केलाय। आपले प्रतिनिधी विशाल चौने आपल्यासोबत जोडले गेलेत। विशाल, आता नोएडामध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार आता समोर आलेला आहे, काय सांगाल, काय अपडेट्स आहेत? आता पगारावरून नोएडा या भागात प्रचंड तणाव सुरू आहे। तुफान राडा कर्मचाऱ्यांनी घातलेला आहे, तोडफोड केली जाते। पगारासाठी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला दिसतोय। राडा पगारावरून असल्याची माहिती आहे। सॅलरी ओव्हरटाईम साठी हजारो कामगार आता रस्त्यावर उतरलेले दिसतात। आपले प्रतिनिधी विशाल चौने आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडलेले आहेत। विशाल, आता नोएडा या भागात अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। पगारावरून कामगारांनी तुफान राडा या ठिकाणी घातलाय, काय अपडेट्स आहेत? खरं तर नोएडा हा जो संपूर्ण परिसर आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावरती काही कंपन्या ज्या आहेत, औद्योगिक वसाहती मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि त्याच ठिकाणी आता आपण पाहतो की तिथल्या कामगार जे आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसून येते। याचं मुख्य कारण म्हणजे जो त्यांचा पगार आहे त्या पगार वाढ करण्याची जी मागणी आहे ती वारंवार इथल्या कामगारांकडून केली जात असल्याचं समोर येत होतं। मात्र त्यांच्या त्या मागणीची पूर्तता होत नसल्याचं दिसून आल्यानंतर या ठिकाणी नोएडामध्ये अनेक कामगार जे आहेत ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आंदोलन करायला सुरुवात केली। आंदोलन इतकं टोकाला गेलं की त्यांनी त्या ठिकाणी जाळपोळ देखील केली। अनेक गाड्या ज्या आहेत त्या जाळलेल्या आहेत। याच आंदोलनकर्त्यांना अटकाव करण्यासाठी, आंदोलन थोपवण्यासाठी पोलिसांनी त्या ठिकाणी थोडासा बळाचा देखील वापर केल्याचं दिसून येतंय। काही ठिकाणी अश्रू धूर देखील सोडल्याचं माहिती जी आहे ती सध्या समोर येते। नक्कीच विशाल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। कर्मचाऱ्यांनी आता तुटपुंजा पगारामुळे इथे आक्रमक पवित्रा घेतलेला दिसतोय। जाळपोळ, तोडफोड या ठिकाणी सुरू आहे।